गणपती बाप्पा मोरया. तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्षाची सुरुवात. आज पहिलाच दिवस आहे. जे लोक 31ला नवीन वर्ष साजरा करतात ना, त्यांना जे हे सुख असतं ना ते कधीच नाही लापत. ते म्हणजे दारू पिऊन चिकनच्या पार्ट्या करून त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं. पण आमचं नवीन वर्ष आहे ना, ते सकाळी लवकर उठून गुढी उभी करून आणि या पॉझिटिव्ह एनर्जीसोबत होतं. आकाश बघा काय वाटतंय ते. आकाशाने पण या गुढीसोबत मस्त शुद्धता घेतली, कारण कितीतरी दिवस हेच निळं आकाश बघायला भेटत नव्हतं. हे निळं आकाश आणि ढग यांचं कॉम्बिनेशन, पण ते आज झालंय आणि किती अप्रतिम वाटतंय बघा. आणि अजून एक गोष्ट ती काय, तर एक गुड न्यूज आहे. आजच्याच दिवशी तुम्ही आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. खरंच खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. मी कधी विचार पण नव्हता केला ज्यावेळेला मी यूट्यूब चॅनल सुरू केलं की आपले पण 500 सबस्क्रायबर होतील. आणि 3 वर्ष लागली त्याला. खूप मोठा कालावधी असतो 3 वर्ष म्हणजे. 3 वर्षामध्ये काय कायांची चॅनल 10,000 2,000 हजार होतात, पण माझे 500 झाले. चांगलं वाटतंय. पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं नव्हतं, कारण यूट्यूबची सुरुवात पण मी स्वतः केली नव्हती, तर कोणीतरी सांगितली होती त्याच्यावरून मी केली होती. आणि आता 500 झाल्यात. भविष्यात अजून पण होतील या आता 500 झाल्यात. लवकरच आपण 1000 2000चा टप्पा पण पूर्ण करू. फक्त तुमची साथ राहू दे. हे सगळं तुमच्यामुळे शक्य असतं, कारण तुम्हीच सपोर्ट करता. जेवढा माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त या लोकांचा सपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला सर्व आपल्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आपले 500 झालेत. आणि काल मी टाकला बोल की बाबा गुढीपाडवा आहे, तर लवकर 500 करून टाका. तर जवळजवळ 5-10 मिनिटातच 500 सबस्क्रायबर पूर्ण केलात तुम्ही. खूप भारी वाटतंय आजच्याच दिवशी 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल. जवळजवळ 160 व्हिडिओ आणि 500 सबस्क्रायबर. अजून मित्रांनो वातावरणच बघू शकता. मस्त असं आकाश निळं झालेलं आहे, मध्ये ढग आणि आपले कळी गुढीपाडव्यासाठी सज्ज झालेले आहेत. खूप सुंदर वातावरण झालंय. तर आता मी जातोय गुढी आणायला, तर जाऊया. पण वातावरण एक नंबर झालंय. हे बघा, हे आमचं चाफ्याचं झाड. नंतर याच्यावरची फुलं काढणार आहेत, ते पण दाखवूया. पण सगळ्यात भारी म्हणजे आकाशच. आजच्या दिवशी आकाश पण एकदम खूप पॉझिटिव्ह वाटते. सूर्योदय होतोय, वातावरण बघा. आणि ते पप्पा गुढी तोडतायत. एकदम मस्त वातावरण झालंय. पण ते काट्या तोडल्या जातात गुढीच्या. ते आता ते खाचे असतात ते तोडतायत. नंतरला मग घेऊन जाणार. आता चिवा घेऊन घरी चाललोय. आणि पुढे याचे काय जे विधी असतात पारंपरिक, तेही दाखवेनच पुढे. तर आता गुढी ठेवलेली आहे. आता पप्पा गेलेत कुट्या काढायला, म्हणजे ज्याने गुढी जमिनीमध्ये घट्ट रोवायची असते ते. जेणेकरून गुढी आकाशात किती जरी उंच गेली तर तिचे पाय नेहमी जमिनीवर राहतात. पप्पा त्याच्यावर जे काठी बिटवले ते बाजूला करतात, सगळं तोडून. आता पप्पा इथं गुढी बांधतायत.
हार लावला नाही, आई पण मस्त नटली आहे. आणि ही गुढी लांब लचक, ही गुढी जेवढी मोठी गुढी उभी. शुभेच्छा. आम्ही चाललोय खाली काकांकडे. आंबे पाहू शकता, दिसतात ते माहित नाही. ही आपली पायवाट. विजांचं माणसं गुढी बांधतायत. ते बघा रमाका पण आले आहेत. हे त्या दिवशी झोपलेले होते देवळात. बघा चेहऱ्यावर आठवत असेलच. इथे मस्त पैकी आंब्याचं झाड आणि कौलारू घर, कोकणातलं स्वर्गसुख आणि पेरू. बनतायत. आणि काय वातावरण बघा. सकाळच मस्तपैकी सूर्यदेवांचं दर्शन, सोबत हे ढग, निळा आकाश. आणि याच्यात आपल्या महाराष्ट्राच्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हे बघा कोकणातली कोरी चहा प्यायला या. सगळं सुख म्हणजे कोकणातली कोरी चहा. जगाच्या वाटेवर कुठे पण गेला तर हे सुख तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही. आणि इथं गुढी, सूर्योदय झालेला आहे. नको 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 तुम्ही जे काय, तुम्हाला झोप येणार नाही लवकर. मग आता शिमगा संपला, याच्यावर तुमचं मत काय आहे? कसं वाटतंय? शिमगा संपला वाटतंय, चांगली सुरू होती. वर्षामध्ये काय बदल झालाय का गुढीपाडव्यामध्ये? पूर्वी लोक सुट्टी कशी शांत असायची. माया होती देवाच्या माणसांना. माणसाच्या माणसाला रांगोळी. इथे गुढी उभी राहिली आणि पप्पा. तर आता मी चाललोय खाली दुकानावर पानं आणायला. जाता आता गुड्या पण दाखवूया सगळ्यांच्या कशा आहेत, कोणाची केवढी उंच आहे ती बघूया. जाऊया. अजून एक गुढी
श्रेयसची गोळी दाखवली तुम्हाला आत्ताच. मी चालू दुकान हे बोलत सर आता तुम्ही पण सोबत कंटाळा घरात त्याला पण घेऊन चालू सोबत. आता मागाशी ज्या आजोबांची मुलाखत घेतली होती ह्याचे आजोबा हा नव्हता, मग बोललो याच्या आजोबांचीच मुलाखत घेऊया. ते पण मस्त बोलले, त्यांनी सांगितलं तिचा गुढीपाडवा कसा होता, आता काय जास्त बदल झाला ते. इथं काकी आहेत, गुढी उभी झाल्या सगळ्या, इथं पण गुढ्या उभ्या राहिल्या. काय अंघोळी मंगोळी केलास का? असंच सकाळी करून पूजा केली. पूजा पण झाली, हुशार आहे बरं. अंघोळी बिंगोळी करून पूजा बिजा पण झाली. आता उन्हाचा पारा वाढत थोडा थोडा, अजून तरी नाही एवढा, नंतर जास्त ऊन पडतं ना काय पडे होतं. तर श्रेयस आता आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण आल्यात. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. अजून जर 500 पाहिजेत, 1000 करून टाका मित्रांनो. लवकरच 1000 पण करून टाका. तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे होतील पण पुढच्या 2 महिन्यात. आता मी लवकरच डेली व्लॉग स्टार्ट करणार आहे, मग 1000 पण होतील. ही बघा, ही संजया कांची गुढी आणि इथे प्रेमा कांची गुढी. कोकणातील कौलारू घर, हे आंब्याची झाडं आणि वाट, कोकणातील सर्गसुख आणि सगळ्यांच्या घरातून येणारा धूर. काय श्रेयस? सगळ्यांच्या घरातनं धूर येतोय सगळीकडे. सगळ्यांच्या आंघोळ्या व्हायची वेळ झाली आज तशा लवकर, नाही तर ह्याच्या अंगाला 2-2, 3-3 वाजेपर्यंत पाणी लागत नाही. बिना आंघोळीचं फिरता ये. शाळेत पण बिना आंघोळीचं येतं पेपर चालत तरी. अंघोळ करून जातो. हे बघा, यांची आपण मुलाखत घेतलेली. तर जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. असंच बोलत बोलत आपल्याला 3 वर्ष झालेत आणि आज 3 वर्षाने आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. हा 3 वर्षाचा प्रवास वर खाली असा होता. म्हणजे 3 वर्षात म्हणजे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यातल्या 2 वर्षामध्ये फक्त म्हणजे 200 होते. गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही मला 300 लोक आपल्याबरोबर जोडली गेली आणि आज आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले 9 एप्रिल रोजी. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर तुम्ही 500 सबस्क्रायबर पूर्ण करून मला हे जे गिफ्ट दिलं आहे, खरंच मी त्याचा आभारी आहे. तुमच्यामुळेच हे शक्य झालं आहे. असा सपोर्ट असू द्या. लवकरच आपण 1000, 1 मिलियन पूर्ण करू. असा सपोर्ट असू द्या. धन्यवाद. बघा, हा रामोशी येऊन बसलाय डायरेक्ट पाटावर. उठ, तुझ्याकडे नाही भडाकला काय, गुढीपाडव्याचा आहे आणि हे बसतं याच्यावर. तुळशीची पूजा करतायत. देवाला आहे मित्रांनो. इथे पापड आहे, वडे, इथे भाजी आहे वाटाण्याची, डाळ, श्रीखंड आणि खीर. अभ्यास करून आता आलाय कंटाळा. आता जातोय क्रिकेट खेळायला. तर जाऊया आता थोड्या वेळ क्रिकेट खेळूया, परत मग अभ्यास करायचा तर जाऊया. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 आणि आता चाललोय मी क्रिकेट खेळायला. ऊन वाढलं त्यामुळे लवकर नव्हतं गेलो, आता चाललोय. तर जाऊया. बघा फणस काय गुढी उतरून. कधी उतरलात? सगळं झालं, गुढ्या उतरल्या. मित्रांनो आता इथं खेळत आहेत क्रिकेट. मित्रांनो क्रिकेट खेळत आहेत. इकडे मागे स्टंप बिम लागलेले आहेत. इकडे कुरंगादेवीच्या मंदिराच्या इथं आलेला आहे आणि पहिला चेंडूत बाद. दुसऱ्या चेंडूत आवडणारा खेळाडू. काहीतरी बोला. अरे तिथं मीठ टाकायचं असतं आणि सिमेंट तर पाकी नको. तिथं मीठ टाकायचं. तिथं टाकायचं असतं. 3 बॉल मिनिवर पहिला झाला काय पडला.
अरे आवडलंय काय शेवगा काय मारत नाही चल बोल बोल. तीन बॉल मिनिमम. हा आता जरा मजा येईल मजा नाही. नॉट मजा नाही मग काय हे बघा पुरणपोळी ना. हा पुढे जाणारच आहे मला माहिती नाही बाहेर आहे. आज कोण जाईल ते मी जाऊ शकतो. मी जातो त्यांना परवा ते काय? चौका नाही. गेला गेला बघ. गेला एक चौका चालेल. सोडला नसती तर आवडत नाजिक मी का नाही बिल्डिंग आली का तुझीच आहे ती आणि ह्याची त्याच्या नंतर आहे आउट आहे हे जे काय बस आहे ना एक चौका मागला का मी बोल्ड यार एक बॉलिंग बॉल कुठे आहे अरे आउट आहे आउट आहे जय जा तुमची बॅटिंग पधारावी